सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा धनलाभाचे योग घेऊन येतोय. कारण तुमच्या राशीचा स्वामी हा मंगळ तृतीय तर चंद्र हा नवम अर्थात भाग्य लग्न केंद्र स्थानात संचार करतोय. त्यामुळे तुम्ही संयमानं वागा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय घ्या. प्रतिस्पर्धी असो किंवा विरोधक थोडासा त्रास देण्याची तुम्हाला शक्यता आहे. तुमच्या घरातील ज्येष्ठ मंडळींची सेवा तुम्ही करणार आहात. धार्मिक कार्यावरती देखील तुमचा खर्च होईल, परंतु या खर्चामुळे मानसिक समाधान देखील तुम्हाला मिळेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी स्वामी हा कन्या राशीमध्ये तर पंचम स्थानामध्ये व्यतीत आहे. त्यामुळे राजकीय आणि कामाच्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी किंवा तुमचे विरोधक पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही हळूहळू यशाच्या दिशेनं वाटचाल केलीत तर प्रगतीपथावरती नक्कीच जाल. नवीन काम सुरू करण्यासाठी आजची वेळ ठीक नाही आहे. अतिघाई संकटात नाही हे लक्षात ठेवा. संध्याकाळचा वेळ घरात दिल्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा बुध तृतीय कोश पराक्रम स्थानात बुधासोबत आहे. व्यावसायिक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश तसेच नोकरीतील वातावरण आता सकारात्मक होत जाईल. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यशाची साथ असून जे काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. काम कोणतेही असो, घर किंवा ऑफिस, रणनीतीवरती भर देणं तुमच्यासाठी उत्तम राहील. मुलांकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळण्याचे योग आहेत. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा उत्तम असून शुभ कार्यात तुमचा सक्रिय सहभाग राहील. दरम्यान तुमच्या राशीचा स्वामी चंद्र हा तूळ राशीत असल्यामुळे आपल्या एखाद्या ओळखीची व्यक्ती तणाव वाढवू शकते, म्हणून सावध राहा. तुम्ही घेतलेला निर्णय भविष्यामध्ये मोठा फायदा देणारा ठरणार आहे. जनसंपर्क तुमचा अधिक वाढेल, त्याचा फायदा तुम्हाला व्यवसाय विस्तार करताना होईल. मुलांच्या विवाहामध्ये काही समस्या येत असतील तर त्या दूर होतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून खूप दिवसांपासून काही वाद सुरू असतील तर ते संवाद आणि आपापसातील समजुतीने कमी होतील. प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ असेल. विरोधक कितीही प्रयत्न करू देत, ते सगळं काही निष्फळ ठरणार आहे. तुम्ही विरोधकांचं प्रत्येक षडयंत्र हाणून पाडाल. काही नवीन ओळखी होणार असून त्याचे पुढे मैत्रीमध्ये रूपांतर होईल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत आव्हानात्मक असेल. कर्क राशीतील चंद्र हा घर आणि ऑफिसमधील तुमच्या जबाबदाऱ्या वाढवणार आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा आणि मेहनत आणि नियोजन यावरती भर द्या. सर्वांच्या अपेक्षांवरती तुम्ही नेहमी खरे उतरता. यावेळी तुम्ही यशस्वी व्हाल. मंगळ क्रियाशील आणि पराक्रमी ग्रह मानला जातो. तो तुमच्या राशीमध्ये सक्रिय असून कामाचं व्यवस्थापन परफेक्ट करण्यात तुम्हाला यश मिळेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीचा स्वामी शुक्र हा द्वादश स्थानात तर गुरु दशम स्थानात मार्गी स्थितीत आहे. तेव्हा मेहनत जास्त आणि उत्पन्न कमी मिळेल. तुमच्या खर्चामध्ये वाढ होणार आहे. गुप्तशत्रू अचानकपणे सक्रिय होतील. निरर्थक धावपळ झाल्यामुळे तुमचं मन अस्वस्थ होईल.
सगळ्या गोष्टी एकसाथ झाल्यामुळे तुम्ही टेन्शन घ्याल, परंतु तुम्ही घाबरू नका. संयमानं वागा आणि सखोल विचारानं निर्णय घ्या. सकारात्मक राहा. संध्याकाळपर्यंत सगळं काही ठीक होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी 9व स्थानी गुरु आणि 5म स्थानी शनी आहे. तेव्हा वेळ थोडा आव्हानात्मक आहे. काही निर्णय तुम्ही घेणार त्यात घाई नको. शक्य झालं तर सल्ला घ्या, तसेच सखोल विचार करा. कामामध्ये मेहनत आणि फोकस महत्त्वाचा आहे. व्यावसायिक डील तुमच्या बाजूने होण्याचे योग आहेत. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचे विचार योग्यरित्या मांडले तर येणाऱ्या काळात नक्कीच वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या राशीचा स्वामी गुरु हा कर्क राशीत, तर चंद्र हा धनुराशीत प्रथम स्थानात भ्रमण करतोय. तेव्हा सरकारी कामामध्ये यश आणि घरामध्ये सुख समृद्धी असेल. आर्थिक लाभाचे तुम्हाला योग असून संकटामध्ये तुम्हाला मदत मिळेल. विरोधक कितीही प्रयत्न करू देत, तुम्ही त्यावर मात कराल. तुमच्या इच्छा पूर्ण होणार असून जे काही काम तुम्ही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. संध्याकाळी एखाद्या धार्मिक कार्यात देखील तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी दिवस चांगला आहे. तुमच्या राशीचा स्वामी शनी हा 3य स्थानात मार्गी आहे, तर चंद्र हा 12 स्थानात असल्यामुळे तुमची कामं वेळेत पूर्ण होतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांची कृपा झाल्यामुळे मालमत्तेच्या संदर्भातील वाद हे कमी होतील. आज तुम्ही सावध राहा आणि शक्य झालं तर तज्ज्ञांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की आज तुम्ही तुमच्या विरोधकांना आणि प्रतिस्पर्ध्यांना तुमच्यावरती वर्चस्व गाजवू देणार नाही. तुमची स्ट्रॅटेजी आणि आत्मविश्वासाच्या बळावरती तुम्ही तुमची परिस्थिती तुमच्या बाजूने वळवू शकाल. आज तुम्हाला नशिबाची देखील साथ लाभेल. कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठेतरी तुम्हाला फिरायला जाण्याची संधी मिळेल. त्यामुळे तुमचं मन प्रसन्न राहील. व्यावसायिकांना देखील एखादी मोठी डील मिळेल. त्यामुळे आर्थिक बाबतीत तुम्हाला चांगले दिवस राहतील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आज तुमची बुद्धिमत्ता, समजूतदारपणा आणि हुशारीच्या बळावरती अनेक महत्त्वाची कामं तुम्ही सहजपणे पूर्ण करू शकता. तुमच्या बोलण्यामध्ये गोडवा असेल, ज्यामुळे मित्र, नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांशी असलेले संबंध चांगले राहतील. आज तुम्ही तुमच्या भावना काळजीपूर्वक व्यक्त करा. यामुळे तुमच्या नात्यामध्ये जवळीक वाढेल. घरामध्ये कुठलंही शुभ कार्य आयोजित केल्यास तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील. परंतु तुम्ही तुमच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. तुमची दिनचर्या संतुलित ठेवा. आर्थिक क्षेत्रामध्ये पूर्वी केलेल्या मेहनतीचे तुम्हाला आते चांगले परिणाम मिळतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.